कथाविश्व चॅनलवर आज आपण ऐकत आहोत फुलराणी या कथेचा भाग 3. पहिल्या आणि दुसऱ्या भागाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मागच्या भागात आपण पाहिले की अजिंक्य प्रचितीला त्याची शेती दाखवत असतो आणि शेतीचं निरीक्षण झाल्यानंतर ते दोघेही नदीकडे जायला निघतात. अजिंक्य आणि प्रचिती नदीकिनारी पोहोचले. संथ वाहणारे पाणी, आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल, मंद वाहता गार वारा वर निळेशार आकाश असं रम्य वातावरण बघताच प्रचिती मनोमन सुखावली. प्रचिती म्हणाली, काय मस्त वाटतंय ना इथे. इतक्या जवळून पहिल्यांदाच नदी बघते आहे मी. आय जस्ट लव्ह इट. तिने लगेच बॅगमधून कॅमेरा काढला आणि ते निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद केले. नंतर हळूच कॅमेरा अजिंक्यकडे वळवत म्हणाली, स्माइल प्लीज. त्याचे लाजरे हसरे भाव फोटोत टिपले गेले. दोघेही काठावरच्या एका दगडावर पाण्यात पाय बुडवून बसले. थंडगार पाणी पायांना स्पर्श करत होते. अजिंक्य म्हणाला, प्रचिती मॅडम, तुम्ही तुमच्याविषयी काही सांगा ना, मला आवडेल ऐकायला. म्हणजे तुमच्या घरी कोण कोण असतं, अजून काही तुमच्याविषयी. प्रचितीने त्याला त्याच्या त्रिकोणी कुटुंबाविषयी सांगितले. तिची फुलांविषयीची आवड आणि बरंच काही ती उत्साहाने सांगत होती. अजिंक्य सुद्धा सगळं मन लावून ऐकत होता. तिच्या चेहऱ्याकडे बघत तिचे भाव मनात कैद करत होता. तिचं बोलणं झाल्यावर ती थांबली, तरी तो तिच्याकडे बघतच आहे हे लक्षात येताच प्रचितीने त्याला हळूच हातावर चिमटा काढला. तसाच तो भानावर आला आणि मनातच पुटपुटला, अजा, परत एकदा माती खाल्ली तू. असा काय बघतोय त्यांना, मॅडम आहेत त्या, काय विचार करतील तुझ्याविषयी. अजिंक्य म्हणाला, सॉरी मॅडम, तुम्ही इतकं छान बोलत होतात ना की मी कसा हरवून गेलो कळलंच नाही. त्यावर प्रचिती नुकतीच खळखळून हसली. काय बोलावं त्याला काही कळेना. तो दुसरीकडे नजर फिरवत म्हणाला, निघूया का, आई वाट बघत असेल जेवायला. उद्या सकाळी परत येऊ इकडे, तुमची काही हरकत नसेल तर. प्रचिती म्हणाली, का नाही, नक्कीच. उद्याच काय, मी इकडे आठवडाभर आहे, दररोज यायला आवडेल मला इथे. अजिंक्य म्हणाला, नक्कीच. मॉर्निंग वॉकसाठी हवं तर डोंगरावर जाऊ. तिथून सूर्योदय बघितला ना की दिवस जाम भारी जातो बघा. गप्पा मारतच दोघेही घराजवळ कधी येऊन पोचले त्यांना कळालंच नाही. अजिंक्यच्या आईने जेवणाचा खास बेत बनवला होता. पाटाभोवती रांगोळी काढून समोर दुसऱ्या पाटावर ताट अगदी पंचपक्वानांनी भरून होते. सगळा थाट बघून प्रचिती म्हणाली, किती सुंदर सजावट, खूप स्पेशल वाटतंय मला. थँक्यू काकू, थँक्यू रेश्मा. रेश्मा म्हणाली, असं थँक्यू म्हटलं की परकेपणा वाटतो हो ताई. नो थँक्यू, ओनली हॅपी हॅपी वाली स्माईल. त्यावर सगळे हसले. चौघांनी मिळून एकत्र जेवण केले. प्रचितीने तिच्या आईला व्हिडिओ कॉलवर सगळ्यांची ओळख करून दिली. जरा वेळ सगळे गप्पा मारत बसले. जरा वेळाने प्रचिती तिच्यासाठी तयार केलेल्या खोलीत लॅपटॉपवर तिचं काम करत बसली. मध्येच तिला कधी डोळा लागला कळालंच नाही. सायंकाळी अजिंक्य गरमागरम चहा घेऊन वर आला आणि दारावर टकटक करत हात डोकावून बघतो तर काय, प्रचिती शांत झोपलेली होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत नकळत तो कुठेतरी हरवला. त्याच्या पाठोपाठ रेश्मा पाण्याची बाटली घेऊन वर आली आणि अजिंक्यला असं प्रचितीकडे बघताना पाहून त्याला हळूच म्हणाली, चहा थंड झाला बहुतेक. तिच्या आवाजाने अजिंक्य भानावर आला आणि रेश्माच्या हातात चहाचा ट्रे देत म्हणाला, मी जरा शेतात जाऊन आलोच, मॅडमला चहा दे तू. रेश्मा त्याचा गोंधळ बघून म्हणाली, दादा, कळतंय बरं का मला. डोंट वरी, नाही सांगत तुझं गुपित कुणालाच. अजिंक्य म्हणाला, कसलं गुपित, असं काही नाही, गप्प बस आता, चहा थंड होतोय, मी आलोच. रेश्मा गालातल्या गालात हसत आत गेली आणि प्रचितीला उठवत म्हणाली, ताई चहा घ्या. प्रचिती रेश्माच्या आवाजाने जागी झाली. दोघींनी एकत्र चहा घेतला. गप्पांच्या ओघात रेश्माने प्रचितीला विचारले, ताई, तुम्ही इतके सुंदर आहात, मग तुमच्या आयुष्यात कुणीतरी खास व्यक्ती नक्कीच असणार ना. अचानक विचारलेल्या रेश्माच्या या प्रश्नाने प्रचिती जरा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, खास असं कोणी नाही, म्हणजे माझ्या मनात घर करेल असा अजून तरी भेटला नाही. मित्रमैत्रिणी तर भरपूर आहेत, पण त्यांच्यासोबत मी आउटिंग पार्टी या सगळ्यात फार कमी वेळा जाते. त्यामुळे त्यांना वाटतं माझ्यात खूप ॲटिट्यूड आहे. मुळात मला माझ्याच विश्वात रमायला आवडतं. मॉम, डॅड आणि मी, इतकंच आमचं आयुष्य. पण आम्ही खूप एन्जॉय करतो. मला कधी एकटेपणा जाणवलाच नाही बघ. आम्ही तिघेही अगदी फ्रेंडली राहतो घरी. रेश्मा हे ऐकताच मनोमन आनंदी झाली आणि म्हणाली,
आमचा अजिंक्य दादा पण असाच आहे, त्याच्यातच गुंतलेला असतो. मित्र आहेत त्याचे, पण दिवसात फार कमी वेळ त्यांच्यासोबत असतो तो. प्रचितीला रेश्माचे बोलणे कोड्यात टाकणारे होते. सायंकाळी रेश्मासोबत ती अंगणात फेरफटका मारत होती. तितक्यात रेश्माच्या काही मैत्रिणी प्रचितीला भेटायला आल्या. रेश्माने, आम्हाला तुम्ही आल्याचं सांगितलं म्हणून तुम्हाला भेटायला खास आलो मॅडम, असं म्हणत त्या प्रचितीच्या अवतीभोवती जमल्या. त्यांचा उत्साह बघून प्रचितीला मनोमन खूप आनंद झाला. आपण या सगळ्यांसाठी किती खास आहोत हा विचार तिला सुखावून गेला. रात्री जेवताना प्रचिती अजिंक्यला म्हणाली, उद्या सकाळी डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी जायचं ना? रेश्मा आणि आईला सोबत घेऊन जाऊया, तितकीच अजून मजा येईल. तिच्या आग्रहाखातर रेश्मा लगेच तयार झाली. पण अजिंक्यची आई म्हणाली, मला नाही बाळा चढ उतरायला जमणार इतकं, तुम्ही जाऊन या तिघे. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रचिती, रेश्मा आणि अजिंक्य पहाटेच डोंगरावर जायला निघाले. रेश्मा सोबत असल्याने प्रचिती आणि रेश्माच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. अजिंक्य मात्र गुपचूप दोघींच्या सोबतीने चालत होता. रेश्मा त्याची खोडी काढत म्हणाली, दादा तू पण आमच्या गप्पात सामील झाला तर चालेल बरं का, हो ना प्रचितीताई? प्रचिती त्यावर म्हणाली, हो मग. तसंही आज अजिंक्य फार गुपचूप आहे, एकही शब्द बोलले नाहीत तुम्ही. रेश्मा म्हणाली, मी आले ना तुमच्यासोबत म्हणून राग आला की काय दादा तुला? अजिंक्य त्यावर म्हणाला, गप ग रेश्मा, उगाच आपलं काहीतरी. तुम्ही दोघी इतक्या बोलत होता ना की मला मध्ये बोलायला काही चान्सच मिळाला नाही. त्यावर तिघेही खदाखदा हसले. अजिंक्य हळूच प्रचितीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघतच राहिला आणि नेमके ते रेश्माने घेरले. खोकल्याचे नाटक करत ती अजिंक्यला म्हणाली, आजची सकाळ खूपच छान आहे ना दादा, व्हेरी 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 गुड मॉर्निंग झाली बघ. अजिंक्यला तिच्या बोलण्याचा अर्थ लगेच कळाला. तो काहीही न बोलता समोर बघत वरवर चालत राहिला. मागोमाग रेश्मा आणि प्रचिती होत्याच. काही वेळातच तिघेही डोंगरावर पोहोचले. वरून बघितल्यावर सकाळचे दृश्य फारच सुंदर दिसत होते. झाडांवरच्या पक्ष्यांचा किलबिलाट, गार वारा, हिरव्यागार झाडांमागून डोकावणारी कोवळी सूर्यकिरणे, सगळं बघून प्रचिती अगदी आनंदाने गोल गिरकी घेत म्हणाली, सो ब्युटिफुल, उगवत्या सूर्याला बघून काय मस्त वाटतंय ना? अजिंक्य प्रचितीला बघत म्हणाला, खरंच व्हेरी ब्युटिफुल सूर्योदय बरं का? रेश्मा त्याला बघून खदखद हसली आणि सूर्याकडे बोट दाखवून म्हणाली, दादा सूर्योदय तिकडून होतोय. प्रचिती मात्र तिच्याच विश्वात रमून निसर्ग सौंदर्य अनुभवत होती. तिघांनी एकत्र छान वेळ घालवला. प्रचितीने या क्षणांना तिच्या कॅमेऱ्यात कैद केले. दुपारी प्रचिती आणि अजिंक्य शेतात आले. प्रचितीने अजिंक्यकडून फुलांविषयी सगळी माहिती जाणून घेतली, फोटो घेतले, सगळी माहिती लॅपटॉपमध्ये रिपोर्टला ऍड केली. सकाळी डोंगरावर मॉर्निंग वॉक, दिवसभर फुलांचा रिसर्चचा सगळा अभ्यास, नंतर सायंकाळी नदीकाठी जाऊन गप्पा मारत बसायचं, असा जणू दोघांचा दिनक्रम झाला होता. अजिंक्य प्रचितीच्या नकळत तिलाच बघत असायचा. मनात तिचाच विचार यायचा. त्याला मनोमन ती आवडायला लागली होती. पण दुसऱ्या क्षणी पानावर येत तो स्वतःशीच बोलायचा, अजा तू कुठे आणि मॅडम कुठे? तू इकडे शेतकरी आणि मॅडम इतक्या शिकलेल्या डॉक्टरेट पदवीसाठी तयारी करत. तू गावात राहणारा तर मॅडम मुंबईत राहणाऱ्या. त्यांच्याविषयी असा विचार सुद्धा करू नकोस. स्वतःची समजूत काढतच तो मनोमन निराश सुद्धा व्हायचा. अशातच आठवडा कसा संपत आला प्रचितीला कळत नव्हते. आज सायंकाळी तिला परत मुंबईला निघायचं होतं. अजिंक्य सकाळपासूनच अगदी निराश झाला. उद्यापासून प्रचिती मॅडम इथे नसणार, परत कधी भेटणार किंवा कदाचित भेटणार सुद्धा नाही यानंतर, या विचाराने तो बेचैन झाला. त्याची मनस्थिती रेश्माने ओळखली. तर पुढील कथा आपण ऐकूया पुढल्या भागात. तर कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.